नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तारीख 23, वार आहे सोमवार. आणि आत्ता वाजलेत सकाळचे 8 वाजून एक्झॅक्ट 40 मिनटं झालेले आहेत. आणि आत्ता आपण घराच्या बाहेर पडलोत. अजून कुठली ट्रिप पडलेली नाही आहे, घराच्या जवळपासच आहोत आपण. ट्रिप पडली ठीक आहे, नाही पडले तर आपण तळेवाडीच्या साईडने जाऊ आणि तिकडनं आज बघूयात किती बिझनेस होतो, काय होतो सिस्टम. नाही तर काय करू, आपण चाकणच्या साईडने जाऊ. तिकडनं पडली तर ठीक आहे, चाकणच्या साईडने पडून असं वाटतं मला. आता काय करतो, मग चाकणच्या साईडने जातो आणि बघूयात. फर्स्ट टाईम चाकणच्या साईडने पडते 100%. तरी चला मग आपण बघूयात चाकणच्या साईडने ट्रिप. एक वाजली ट्रिप आता बघू. आत्ता जस्ट एक ट्रिप वाजली. 161 रुपये फेअर दाखवला आहे. चाकण MIDCची ट्रिप आहे, म्हणजे ह्याच साईडची असणार आहे किंवा इकडच्या कंपनीच्या साईडची कुठली तरी असणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. 7 किलोमीटरचे 161 रुपये दाखवलेत. रॅपिडोवरती ही ट्रिप आली. चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण ड्रॉप लोकेशनला. कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलं आहे. ॲक्टिव्ह कंपनीचे इथं त्यांना सोडलं आहे. आणि ह्या ट्रिपचे दिलेत आपल्याला, दाखवले होते 160 रुपये, पण 140 रुपये दिलीत. कस्टमरचं बिल झालं 140 रुपये. ठीक आहे, रॅपिडोचं काय आता आला असं कमी जास्तचं, पण 22 रुपये होते. आता सगळ्या कंपन्या अशाच करतात, पहिलं चांगलं देतात, नंतर कमी जास्त करून पण ड्रायव्हरला खड्ड्यामध्ये घालतात. आपण त्या कंपन्याला वरी आणायचं एकाने हळूहळू, आणि शेवटला त्या कंपनी आपल्याला खड्ड्यात घालणार. ठीक आहे, तर चला आपण आता कस्टमरला ड्रॉप केले. इथून काय ट्रिप पडणार नाही. आपण बघू पुढे जाऊन थोडं कुठून पडतं ट्रिप. तिन्ही पण ॲप चालू आहेत आपल्याला. चला तर मग करतो बाकीचं अपडेट. तर मित्रांनो, आपण आता आहोत आकुर्डीमध्ये. आणि आत्ता आपल्याला एक ट्रिप पडली आहे आकुर्डीतून, जी की धानोरीची. 285 रुपये दाखवलेत 20 किलोमीटरसाठी. ठीक आहे, काय हरकत नाही. ओलावरती ट्रिप आलेली आहे आपल्याला. आणि आपल्याला म्हाळुंगेतून आपल्याला जे ॲक्टिव्ह कंपनीपाशी कस्टमरला सोडले, तिथून आपण आकुर्डीपर्यंत MT आलोत, रिकाम आलोत. आणि आता इथून एक ट्रिप पडली, तर एक 5-10 मिनटं वेट केल्यानंतर धानोरीची. चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात धानोरीमध्ये. आणि आत्ता वाजले आहेत 10 वाजून 16 मिनटे झालेत. आणि आपण आता भेटूयात कस्टमरच्या ड्रॉप पॉईंटला धानोरीमध्ये. तर आपल्याला ह्याच्या आधी पण एक ट्रिप आली होती 187 रुपये, महिंद्रा कंपनीपासून चाकण MIDCची, रानूबाई मळ्याची, महिंद्रा कंपनीपासून रानूबाई मळ्याची. परत आपल्याला तिकडं जावं लागणार. 9 किलोमीटरचे आपल्याला दाखवले होते 187 रुपये. आपण का ती ट्रिप ॲक्सेप्ट केली नाही, कारण तिकडे गेल्यानंतर परत अजून इकडे यायला ट्रिप पडणार नाही आपल्याला, त्यामुळं ती ट्रिप घेतली नाही आहे. आणि असेच भाडे पडत आहेत आपल्याला आजकाल. काय झालं काय माहीत, आपल्याला ट्रिपच पडत नाही आहेत, एकदम कमी पडत आहे ट्रिप. वेळ लागतो खूप ट्रिप पडायला. आणि पडली रॅपिडोवरती ती ट्रिप, तर ती पडली चाकणचीच. परत तिकडे गेलं तर अजून इथपर्यंत आपण आलो आहे 7-8 किलोमीटर, 9-10 किलोमीटर तिथून ॲक्टिव्ह कंपनीपासून महिंद्रापर्यंत. परत अजून त्यांना घेऊन तिकडंच जायचं, परत अजून MT यायचं. त्यामुळं ती ट्रिप ॲक्सेप्टच केली नाही आहे. आता इथे येऊन थांबलो होतं, तर आता ही ट्रिप पडली. चला मग करतो बाकीचं अपडेट. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, धानोरीची ट्रिप होती म्हणून, पण ती धानोरीची नसून जे धानोरे गाव आहे, धानोरे आळंदीच्या बाजूला, त्या ठिकाणची ट्रिप होती, कुठल्या त्या कंपनीची, टाटाची वगैरे. तर आपण कस्टमरला ड्रॉप केले इथे आणि कस्टमरकडून कलेक्शन केले 307 रुपये. आणि ओलाने दिलेत आपल्याला 285 रुपये. आता तिन्ही ॲप चालू करून ठेवलेले आहेत. बघूयात कुठल्या ॲपवर ट्रिप पडते. चान्सेस कमी आहेत इकडनं ट्रिप पडण्याची या टाईमला. तरी पण बघूयात किती वेळ लागतो, किंवा थोडंसं पुढे जावं लागेल. ठीक आहे, चला मग करतो बाकीचे अपडेट काय असं ते. एक 15-20 मिनटानंतर आपल्याला एक ट्रिप आली आपल्याला, जे की धानोरे गावातून चिंचवडची. 285-90 अशा काहीतरी रेट असं दाखवलं आहे मला. तेवढं काही मी
बघितलं नाही, पण असं आहे 280 85 90 अशा रेंजमध्येच आहे. आणि 17 किलोमीटर अंतर आहे, 2 किलोमीटर पिकअप आहे. काय हरकत नाही, पिकअप करू आपण 2 किलोमीटर. आणि इथं पडत नाही, ट्रिप्स पडली तेच चांगली गोष्ट आहे की 15-20 मिनटामध्ये. ठीक आहे, चला पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण चिंचवडमध्ये. कस्टमरकडून आता आपण बिल घेतलं आहे 291 रुपये टोटल बिल, आणि आपल्याला दिले 261 रुपये. ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्या बघण्यामध्ये खाली वगैरे झालं होतं. आणि आत्ता थांबलो होतो आपण इथं चिंचवडमध्येच. बघत कुठली ट्रिप पडते. आता एक आली होती जी चाकणची, ती घेतली नाही मी ट्रिप तिकडनं, मग ट्रिप रिटर्नची नाही पडणार, त्यामुळे बघत नेक्स्ट ट्रिप कुठली पडते. चला तर मग आता एक ट्रिप आली आहे, 121 रुपये दाखवलेत. 4.4 किलोमीटरचा ड्रॉप आहे आणि 1.9 किलोमीटरचा आपल्याला पिकअप आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही, थांबण्यापेक्षा छोटे छोटे ट्रिप मारू, चांगल्या पडतात त्याच. तर चला मग पहिले कस्टमरला पिकअप करूयात. 5 मिनटं अंतर म्हणजे 5 मिनटं वेळ दाखवते. आणि भेटूयात आपण कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला. ही ट्रिप आपल्याला पडली आहे एम्प्री कॉलनीची, म्हणजे जसं 10-15 मिनटाचा ड्रॉप असणार आहे. ठीक आहे, तर भेटूयात. चला मग मित्रांनो, आपल्याला कस्टमरला सोडायला जास्तीत जास्त 15 मिनटं लागले असतील. कस्टमरकडून ओलाने टोटल बिल केले 181 रुपये आणि आपल्याला दिले 120 रुपये. तर टोटल 60 रुपये एका 15 मिनटामध्ये ओलाने काढले आपले. ठीक आहे, काय हरकत नाही. चला बघा नेक्स्ट फोटो. आता एक आली होती हडपसरची, 65 मिनटं दाखवत होतं, पण ते काय 80 लागायची मिनटं. हडपसरचं काय मिळणार तिकडचा. आणि 325 रुपये दाखवत होते 24 किलोमीटरसाठी. मी काय एक्सेप्ट केलं नाही तिकडची ट्रिप, आपलं थोडंसं काम येतं. ठीक आहे, तर बघूयात आपण आता चिंचवडमध्ये आहोत, पिंपरी चौकामध्ये. चला तर मग बघूयात नेक्स्ट कुठली पडते. तर आत्ता आपण आहोत CNG पंपावरती लाईनमध्ये. आपल्यासमोर गाड्या आहेत 4. आपल्या गाडीमध्ये CNG आहे फक्त 2 गाड्या. आणि म्हणलं आता CNG भरून घेऊ आपण. इथंच एक आपण पुढे येत होतो हळूहळू, तर ते आपल्याला दिसला CNG पंप. काय ना, इंडियन ऑइलचा CNG पंप आहे. ठीक आहे, CNG भरून घेऊ आपण. आणि बाकी दिवसभराचं काय अपडेट होईल, काय कलेक्शन होईल संध्याकाळचं, आणि कशा प्रकारे आजचा दिवस जातो हे संध्याकाळी तुम्हाला अपडेट करतोच. तर आपण इथे CNG भरून घेऊयात. ठीक आहे, मग बाकीचं करतो अपडेट CNG भरल्यानंतर. तर मित्रांनो, आपण CNG भरून घेतला त्या ठिकाणी 602 रुपयाचा. आणि थोडंसं वाकडमध्ये काम होतं आपलं, वाकडमध्ये आलो होतो आपण तिथून. आणि आत्ता एक ट्रिप पडली इथून कसपटे वस्तीतून हडपसरची. 285 रुपये दाखवलेत 22 किलोमीटरसाठी. 2 किलोमीटर पिकअप आहे. आपण आता काळेवाडी चौकामध्ये आहोत, कस्टमरला पिकअप करायला चाललो. चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण हडपसरला. तर मित्रांनो, आपण जसं कस्टमरला इथे ड्रॉप केलं आहे हडपसरमध्ये. एक 5 मिनटं आपल्याला वेट करावं लागलं. छोट्या मोठ्या येत होत्या बुकिंग, लॉंग पिकअप होता म्हणून मी ॲक्सेप्ट केलं नाही आहे. आता एक लॉंग पिकअपच आहे, 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 26 किलोमीटर ड्रॉप आहे वाकडचा. ठीक आहे, तर चला मग पहिलं कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूया ड्रॉप लोकेशनला. आणि या राईडचे आपल्याला दिले 325 रुपये, 26 किलोमीटर अंतर, 80 मिनटं लागतील आपल्याला ड्रॉप करायला बहुतेक तिथं. ठीक आहे, तर चला लॉंग राईड भेटली आहे म्हणून मी ॲक्सेप्ट केली आहे. भेटूत आपण वाकडमध्ये. आणि जस्ट आत्ता कंप्लीट केलेल्या राईडचे आपल्याला दिले आहेत कस्टमरकडून कलेक्शन केलं आहे 310 रुपये. आणि आपल्याला किती दिले ते काय बघितलं नाही मी. 285 260 असं काहीतरी असणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, बघू आपण, ते करतो तुम्हाला अपडेट देतो. पण आता आपण निघालो कस्टमरला वाकडचे पिकअप करायला. चला तर मग भेटूत आपण आता वाकडमध्ये.
तर आत्ता आहोत आपण पुनावळेला, जे की आपल्याला हडपसरवरून ट्रिप पडलेली होती वाकडची. कस्टमरने एक स्टॉप ॲड केला त्याच्यामध्ये आणि वाकडची आपल्याला मग सोडावं लागलं त्यांना पुनावळेला. आपल्याला ह्या ट्रिपचे दिले 440 रुपये. चांगला फेअर दिला आहे. आपल्याला दाखवले होते 325 रुपये, दिले 440 रुपये. 7 किलोमीटर आपण एक्स्ट्रा त्यांना सोडले एक स्टॉप ॲड केल्यामुळं. ठीक आहे, तर आता ट्रिप पडत आहेत स्टेशनच्या, पण तिकडं आता खूप ट्रॉफिक असणार आहे, त्यामुळे मी तिकडचे अवॉइड करतो. पण पिंपरी चिंचवडच्या साईडच्या भेटल्यात ठीक आहे, छोटे आता मारण्याचा विचार आहे. आता वाजले संध्याकाळचे 7. तर आत्ता एक जस्ट ट्रिप पडली आहे 137 रुपये. 6 किलोमीटरचा ड्रॉप आहे आणि 2 किलोमीटर पिकअप आहे. आता आपण पुनावळीमध्ये आहोत. पुनावळीच्या ब्रिज खाली थोडंसं ट्रॉफिक आहे आणि 2 किलोमीटर पिकअपसाठी 8 मिनिटं दाखवत आहे वेळ, काही नाही आहे तेवढा. पण ठीक आहे, चला तर मग पहिले कस्टमरला पिक करूयात आणि भेटूयात ड्रॉप लोकेशनला. तो भाई लोग अपन अब है वाकड़ में, और जैसे ही अपन कस्टमर को एल्प्रो मॉल सिटी चिंचवड़ में छोड़े, वहीं से 900 मीटर की दूरी पे पिकअप पॉइंट था कस्टमर का दूसरे, और वाकड़ में छोड़ना था. 4.4 किलोमीटर का ड्रॉप था, तो उसके अपने को 108 रुपये दिए ओला ने. और कस्टमर से कलेक्शन किया, ऑनलाइन किया या ऑफलाइन किया पता नहीं, लेकिन ऑनलाइन ही दिखा रहा था मुझे, तो 119 रुपये कलेक्शन ऐसा दिखा रहा है ऑनलाइन. ठीक है, तो चलो अपन अभी वाकड़ में है और तीनों ऐप्स अपने चालू है. देखेंगे कहाँ की मिलती है राइड अपने को नेक्स्ट, और कितना टाइम लगता है, और अपने घर की तरफ की मिलना, यही सोच रहा हूँ मैं अभी. मिली तो ठीक है, नहीं मिली तो अपन देखेंगे अपने को मिलने वाली कौन सी भी चलेगी. मोसी हो या चाकन हो, निकोजे हो, तलवड़े हो, अपना क्या चिंचवड़ हो, उधर की राइड मिली तो बहुत ही अच्छा है. ठीक है, तो चलो मिलेगी या मैं क्या होता है मैं अपडेट करता हूँ थोड़ी देर में, जो भी कुछ रहेगा. और अपन ने 2 राइड ऐसे कंप्लीट किए. अपने पहली राइड की जो अपन ने पुनावले से एल्प्रो मॉल सिटी की ली थी चिंचवड़ की राइड, उसके अपने को दिए है 137 रुपये. वो भी ऑनलाइन पेड था और ये भी ऑनलाइन पेड था. बाकी का करता हूँ अपडेट जो भी रहेगा. आपसे बात ही कर रहा था कि तब राइड आई अपनी ओला पे ही रावित की 178 रुपये दे दिखाया है 11 किलोमीटर के, और 400 मीटर का पिकअप है. तो चलो पहले कस्टमर को पिकअप करते हैं और मिलते हैं रावेत में. जर वाकडची आणि वाकडहून रावेतची जर एक पकडली, अशा प्रकारे मग 3 ट्रिप आपण कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यामध्ये रावेतवरून परत पिंपरी चिंचवडची होती एक, म्हणजेच डी वाय पाटीलची, आणि डी वाय पाटीलमधूनच चिखलीची होती. जी आपली रावेतवरून डी वाय पाटीलची होती, तिचे आपल्याला 199 रुपये दिलेत 13 किलोमीटरसाठी, आणि वेळ लागला होता आपल्याला 25 मिनटे. आणि जी डी वाय पाटीलमधून ह्याची होती चिखलीची, तिला 20 मिनटे लागले आणि त्याचे दिलेत आपल्याला 150 रुपये. आणि आज सगळं टोटल जे काम झालं आहे 2160 रुपयाचं झालं आहे, आणि ते फक्त ओला ॲप थ्रू झालेलं आहे. दुसऱ्या कुठल्याही ॲप थ्रू आपलं काम झालेलं नाही आहे. उबरवरती आपल्याला ट्रिपच पडत नाहीत. काय प्रॉब्लेम झाला आहे बघावं लागेल त्याला एकदा. आत्ता पडत होते त्यावेळेस ट्रिप, पण आपण आता घराजवळ आलो आणि एअरपोर्टच्या ट्रिप पडत होती आणि निगडीच्या ट्रिप पडत होत्या 2-3 वाजल्यासारख्या. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपलं आज 2160 रुपयाचं काम झालं आहे ओलावरती. आणि आपण एका ठिकाणी CNG भरला 602 रुपयाचा. जर 602 रुपये जर काढले, 1560 रुपये आपलं आजचं प्रॉफिट झालं निव्वळ, आणि 2160 रुपये टोटल आपलं आजचं अर्निंग झालं. ठीक आहे, आणि आत्ता वाजले आहेत 10:08 झालेत संध्याकाळचे. अशा प्रकारे आपण या ब्लॉगला या ठिकाणी एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.